नमस्कार. रामकृष्ण हरी. सर्व विठ्ठल भक्तांना योगिनी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आषाढी एकादशीची चाहूल लावणारी आणि सर्व पापांतून मुक्त करणारी पावन तिथी म्हणजेच योगिनी एकादशी. या पवित्र दिनी मनातील सर्व चिंता विसरून विठ्ठलचरणी लीन होण्यासाठी आणि आत्म्याला सुखाची अनुभूती देण्यासाठी आज आपण ऐकणार आहोत माऊलींचे परमपवित्र अमृत वाङ्मय श्री ज्ञानदेव हरिपाठ. चला तर मग या मंगलमयी वातावरणात विठ्ठल नामाचा गजर करूया आणि हरिनामाच्या या रसात न्हावून निघूया. व्हिडिओ पूर्ण ऐका आणि माऊलींच्या चरणी लीन व्हा. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. सुंदर ते ध्यान उभे विटेवारी करकटेवारी ठेवून या. तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मनी विराजित. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधिएल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जीवे वेगुकरी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी. चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18 पुराणे हरिसी घाती. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गम न घाली मन. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. त्रिगुण असार निर्गुण हे सार सारा सार विचार हरी पाठ. सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरी विने मन व्यर्थ जाय. अव्यक्त निराकार नाही जा आकार जेथुनी चराचर हरिसी भजे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मांनी पुण्य होय. भावे विन भक्ती भक्ती विन मुक्ती बळे विन शक्ती बोलू नये. कैसे दैवत प्रसन्न त्वरित उगारा हे निवांत शीन शिवाया. सायासे करिसी प्रपंच दिननिशी हरिसी न भजसी कवन्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायांची उपाधी दंभ धर्म. भावे विन देव न कळे निसंदेह गुरु विन अनुभव कैसा कळे. तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त गुंजे विन हित कोण सांगे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरणोपाय. साधू बोध झाला तो नोरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभवे. कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी. मोक्ष रेखे आला भाग्य विनटला साधूंचा अंकिला हरी भक्त. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तासी. नाही ज्यांसी भक्ती ते पतित भक्त
हरिसी न भजत दैवहत. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैंचा दयाळ पावे हरी. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्वा घटी पूर्ण एक नांदे. संताचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. एकतत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बाधिजे. नामामृत गोडी वैष्णवाला धली, योगिया साधली जीवन कळा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवाला धला कृष्ण दाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. विष्णू बिन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे. उपजोनी करंटा नेने अद्वय वाटा, रामकृष्णी पैठा कैसे होय. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, तया कैंचे कीर्तन घडे नामी. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामासी विन्मुख तो नर पापिया, हरिविन धावया न पावे कोणी. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षण मात्रे. तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपत हरी. हरी उच्चारण मंत्र पै अगाध, पळे भूत बाधा भेने तेथे. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा. तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी, वायांची उपाधी करिसी जना. भाव बळे आकळे येरवी ना कळे, करतळी आवळे तैसा हरी. पारियाचा रवा घेता भूमीवरी, यज्ञ परोपरी साधन तैसे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिधले संपूर्ण माझे हाती. समाधी हरीची समसुखे विन, न साधेल जान द्वैत बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जव त्या परमानंदी मन नाही. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. नित्य सत्यमित हरिपाठ जांसी, कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी. रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप, पापाचे कळप पळती पुढे. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जेवाचा तया मोक्ष. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम, पाविजे उत्तम निजस्थान. एक नाम हरी द्वैत नाम दूरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे. समबुद्धी घेता समान श्रीहरी, शमदमावरी हरी झाला. सर्वा घटी राम देहा देही एक,
सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा मागिली या जन्मा मुक्त झालो हरिनाम जपे तो नर दुर्लभ वाचेसी सुलभ रामकृष्ण नामी उन्मनी साधली तयासी लाधली सकळ सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंची निवाले साधू संगे ज्ञानदेवा नाम रामकृष्ण ठसा येणे दश दिशा आत्मा राम हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमुप चिरंजीव कल्पकोटी वैकुंठी नांदे मातृपितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले ज्ञानगूढ गम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिधले माझे हाती हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिविन सौजन्य नेने काही त्या नराला धले वैकुंठ जोडले सकळ घडले तीर्थाटन मनोमार्गे गेला तो तेथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्णी आवडी सर्व काळ विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोटी गेली त्यांची अनंत जन्मांचे तप एक नाम सुगम हरी पाठ योग याग क्रिया धर्म माया गेले ते विलया हरी पाठी ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिविन नेम नाही दूजा वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप तप कर्म हरिविन धर्म वाऊगाची श्रम व्यर्थ जाय हरिपाठी गेले ते निवांतची ठेले भ्रमर गुंतले सुमन कळिके ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळ गोत्र वर्जियेले काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण जडजीवा तारण हरी एक हरिनाम सार जीवा या नामाची उपमा त्या देवाची कोण वाणी ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा नित्यानेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी नारायण हरी भुक्तिमुक्तिचारी घरी त्यांच्या हरिविन जन्म तो नरकाची पैजाना यमाचा पाहुणा प्राणी होय ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगनाहुनी वाढ नाम आहे 7 5 3 दशकांचा मेळा एकतत्वी कळा दावी हरी तैसे नव्हे नाम सर्वत्र वरिष्ठ तेथे काही कष्ट न लागती अजपा जपने उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे ज्ञानदेवाजीने नामे विन व्यर्थ रामकृष्णी पंथ क्रमियेला जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वांगठी राम भाव शुद्ध न सोडी हा भाव टाकी रे संदेहो रामकृष्ण टाहो नित्य फोडी
जाती वित्त गोत कुलशील मात भजका त्वरित भावयुक्त ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले जाणीवने नीव भगवंती नाही हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळा सारी नाही तेथील प्रमाण नेनवे वेदांसी ते जीव जंतुसी केवी कळे ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे एकतत्व नाम दृढ धरी मना हरिसी करुणा येईल तुझी ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेशी सद्गद जपा आधी नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि का पंथा जाशील जनी ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्री हरी जपे सदा सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी रिकामार्ध घडी राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरी विन नाम मंत्र जप कोटी जाईल पाप रामकृष्णी संकल्प धरुनी राहे निज वृत्ती हे काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको तीर्थीव्रती भाव धरी रे करुणा शांती दया पाहुना हरी करी ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ अभंग हरिपाठ असती 28 रचिले विश्वासे ज्ञानदेवे नित्य पाठ करी इंद्रायणी तीरी होय अधिकारी सर्वथा तो असावे एकाग्री स्वस्थ चित्त मनी उल्हासे करुनी स्मरण जीवी अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरी त्या सांभाळी अंतर्बाह्य संत सज्जनांनी घेतली प्रचिती आळसी मंदमती केवितरे श्री गुरु निवृत्ती वचन ते प्रेमळ तोषला तात्काळ ज्ञानदेव कोणाचे हे घर हा देह कोणाचा आत्माराम त्याचा तोची जाणे मी तू हा विचार विवेके शोधावा गोविंदा माधवा याची देही देही ध्याता ध्यान त्रिकुटी वेगळा सहस्रदळी उगवला सूर्य जैसा ज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योती या नावे रूपे ती तुम्ही जाना नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची न लगती सायास जावे वनंतरा सुखे येतो घरा नारायण ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ याविन अनिक असता साधन वाहतसे आन विठोबाची तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येथे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम